वाशिम बाजारात गेल्या 2 आठवड्यांपासून चढलेले सोयाबीनचे दर 1800 रुपयांवरून थेट 3100 रुपयांच्या जवळ पोहोचलेत। यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा समाधानकारक होता, पण पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनचं उत्पादन घटलं। अशा वेळेला सोयाबीनचे दर वाढणं अपेक्षित असताना सोयाबीनचे भाव मात्र गडगडलेत। सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत सोयाबीनचे भाव कमीच होते, पण केंद्र सरकारनं खाद्यतेल आणि तेलबियांच्या आयातीवर निर्बंध लावले आणि सोयाबीनच्या बाजारात तेजी आली। आज सोयाबीन आणलं, आजचे 31.5 लोक भाव आहेत बस, पण ते भाव कमी आहे तर वाढायला पाहिजेत, पण ते वाढायला नाही। तर 4000 रुपये लोक भाव पाहिजेत, खर्च वाढला, कोणतंही काढायला गेलं आणायला गेलं पैसे लागायला आले आणि भाव पाहत 4000 4 पाहिजे, उत्पन्न घटलं, कमी झालं। वाशिमच्या बाजारात सध्या सोयाबीन विक्रीची लगबग सुरू आहे। शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन विकून चांगला भाव पदरात पाडून घेण्याची आस दिसून आली। आज शनिवारपासून 6 तारखेपासून सोयाबीनचे भाव समाधानकारक आहे। शनिवारला सोयाबीनचे भाव 31, 31.5, 32 पर्यंत विकले आणि आज बी 3100, 3150 पर्यंत मार्केट विकून राहिलं। आणि जरी कास्तकाराला वाटून राहिले भाव कमी, पण आज प्लॅनच्या हिशोबाने मार्केटचे भाव एकदम चांगले आहेत। बराच काळ सोयाबीनच्या चांगल्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांनी वाट पाहिली। सरकारनं शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरानं सोयाबीन विकण्याची वेळ येणार नाही असं आश्वासन दिलं होतं, ते पाळलं। पण गेल्या 2 महिन्यात ज्यांनी सोयाबीन विकलं त्यांना मात्र सोयाबीन कमी दरात विकल्याची खंत कायमच आहे। मनोज जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वाशिम।